महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये झालेल्या मतदान प्रक्रियेवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांनी गंभीर आरोप केले आहेत। विशेषतः मतदान संपल्यानंतर 76 लाख मत कशी नोंदवली गेली यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत। मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनवाई पूर्ण झाली असून आता 25 जून 2025 च्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। चला जाणून घेऊया या प्रकरणाची सविस्तर माहिती आणि इतर राजकीय नेत्यांचे आरोप आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी नील सोनार, तुम्ही पाहत आहात बोल एमएच। महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 मध्ये 20 नोव्हेंबर रोजी मतदान झालं। मात्र या प्रक्रियेवर प्रकाश आंबेडकर यांनी गंभीर आरोप केले। त्यांच्या याचिकेनुसार मतदानाची अधिकृत वेळ संपल्यानंतर म्हणजे संध्याकाळी 6 वाजल्यानंतर तब्बल 76 लाख मत नोंदवली गेली। या मतांची कोणतीही पारदर्शक नोंद किंवा पडताळणी झाली नाही असा त्यांचा दावा आहे। आंबेडकर यांनी स्वतः मुंबई उच्च न्यायालयात युक्तिवाद करत निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले। 6 वाजल्यानंतर इतक्या मोठ्या संख्येने मतं कशी नोंदवली गेली आणि याची माहिती का उपलब्ध नाही। त्यांनी मागणी केली की प्रत्येक मतदान केंद्रावर 6 वाजल्यानंतर किती टोकन वितरित झाले आणि किती मत नोंदवली गेली याची सविस्तर माहिती द्यावी। या याचिकेत आणखी एक धक्कादायक दावा आहे। 288 पैकी 19 मतदारसंघांमध्ये ईव्हीएम मधील मतं आणि प्रत्यक्ष मतदानाची संख्या यात तफावत आढळली, तर 76 मतदारसंघांमध्ये ईव्हीएम मधील मतं नोंदवलेल्या मतांपेक्षा कमी होती। या त्रुटीमुळे निवडणूक प्रक्रियेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। प्रकाश आंबेडकर यांच्या सोबतच इतर राजकीय नेत्यांनीही निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत। आता त्याबद्दल जाणूया। सर्वप्रथम राहुल गांधी। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी 7 फेब्रुवारी 2025 रोजी पत्रकार परिषदेत दावा केला की 2024 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रात 39 लाख नवीन मतदार जोडले गेले, जे गेल्या 5 वर्षातील 32 लाख नवीन मतदारांपेक्षा जास्त आहे। त्यांनी प्रश्न विचारला, महाराष्ट्राची प्रौढ लोकसंख्या 9.54 कोटी असताना मतदारसंख्या 9.7 कोटी कशी झाली। त्यांनी असा आरोप केला की मतदार यादीत अनधिकृत हेरफेर झाली असून दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याक समुदायातील मतदारांची नावं हटवली गेली। राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर टीका करत मतदार यादीच्या पारदर्शकतेची मागणी केली आणि याबाबत कोर्टात जाण्याची तयारी दर्शवली। मग संजय राऊत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी 25 नोव्हेंबर 2024 रोजी ईव्हीएम मधील गैरप्रकारांचा आरोप करत महाराष्ट्रात बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणुका घेण्याची मागणी केली। त्यांनी सांगितले की आम्हाला ईव्हीएम बाबत 450 तक्रारी मिळाल्या आहेत। निवडणुकीत गैरप्रकार झाले असून मतांची संख्या आणि ईव्हीएम मधील आकड्यांमध्ये तफावत आहे। त्यांनी महायुतीच्या विजयाला अन्याय ठरवलं आणि निवडणूक प्रक्रिया पारदर्शक नसल्याचा दावाही केला। मग काँग्रेस नेते नाना पटोले यांनी डिसेंबर 2024 मध्ये निवडणूक आयोगावर टीका करताना म्हटलं, मतदार राजा आहे, त्यांना त्यांच्या मताचा हिशेब हवा आहे। 76 लाख मतं कुठून आली याचं उत्तर निवडणूक आयोगाने द्यावं। त्यांनी मतदारांच्या भावनांचा आदर करत या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणीही केली। महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांनी एकत्र येत निवडणूक आयोगाला पत्र लिहून मतदार यादीत मोठ्या प्रमाणात फेरफार झाल्याचा आरोप केला। त्यांनी दावा केला की प्रत्येक मतदारसंघात 10,000 महाविकास आघाडी समर्थक मतदारांची नावं हटवली गेली, तर 10,000 बनावट मतदारांची नावं जोडली गेली। यामुळे एकूण 30 लाख मतदारांची नावं यादीतून काढली गेली असा त्यांचा आरोप आहे। निवडणूक आयोगाने या आरोपांना खंडन करताना सांगितलं की 5 वाजेच्या मतदान डेटाची तुलना झारखंडशी केली गेली, जिथे मतदान लवकर संपतं। महाराष्ट्रात 1 लाख मतदान केंद्र असून सायंकाळी मतदानाची गती वाढते, ही ऐतिहासिक पद्धत आहे। आयोगाने दावा केला की 76 लाख मत 5 ते 6 वाजे दरम्यान नोंदवली गेली नाहीत, तर हा सामान्य वाढीचा आकडा आहे। तसंच मतदार यादीतील हेरफेरचे आरोप फेटाळताना आयोगाने सांगितलं की सर्व प्रक्रिया पारदर्शक होती आणि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थित पार पडली।
प्रकाश आंबेडकर, राहुल गांधी, संजय राऊत, नाना पटोले आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केलेल्या आरोपांमुळे महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. जर हे आरोप खरे ठरले तर याचा राजकीय परिणाम मोठा होऊ शकतो. दुसरीकडे निवडणूक आयोगाने आपली बाजू मांडत ईव्हीएम आणि मतदार यादीच्या विश्वासार्हतेचा दावा केला आहे. आता मुंबई उच्च न्यायालयाचा 25 जून 2025 चा निकाल या प्रकरणात महत्वाची भूमिका बजावेल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 76 लाख मतांच्या रहस्यमयी प्रकरणासह इतर नेत्यांच्या आरोपांवर चर्चा केली. ही बातमी तुम्हाला कशी वाटली? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्हाला काय वाटतं, खरंच निवडणूकमध्ये फेरफार झाली का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या युट्यूब चॅनलला.